अत्यंत महत्त्वाची अपडेट। अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा मिळवण्यासाठीचा अर्ज न्यायालयाने मंजूर केलाय आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। खरातच्या पोलीस कोठडीवर उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। शिर्डी पोलिसांकडून खरातचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। नाशिकमधील दाखल गुन्ह्यामध्येच खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली गेली आहे। अशोक खरातला न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे। खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी झालेली आहे। आज पुन्हा एकदा सुनावणी झाली। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा मिळण्यासाठीचा अर्ज न्यायालयाने मंजूर केलाय। तर अशोक खरातच्या मालमत्तांवर ईडीसह आयकरने छापेमारी टाकलेली आहे असं कळतंय। खरातचं घर, कार्यालय, फार्म हाऊस, ईशान्येश्वर मंदिर यांसह अन्य मालमत्तांवर सुद्धा छापा टाकल्याची माहिती आहे। नाशिकच्या तृप्ताबाला बंगल्यामध्ये 3 तासांपासून ही छापेमारी सुरू आहे आयकर विभागाची। राहता इथल्या समता बँकेमध्ये ईडीचं पथक दाखल झालंय। तर समता बँकेमध्ये खरात वारसदार असलेली 100 खाती सापडली आहेत। या 100 खात्यांमधून तब्बल 60 कोटींचे व्यवहार सुद्धा समोर आलेले आहेत। ही 3 दृश्य आपल्या स्क्रीनवर नाशिकच्या तृप्ताबाला बंगला आहे हा, आणि या तृप्ताबाला बंगल्यामध्ये ईडीसह आयकरने सुद्धा छापेमारी केली आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये सिन्नर इथली मालमत्ता आहे, फार्म हाऊसवर छापा टाकला गेलाय। तिसरी दृश्य आपण पाहतोय, राहता इथल्या समता पतसंस्थेच्या शाखेमध्ये सुद्धा चौकशी सुरू आहे। या 100 खात्यांमधून तब्बल 60 कोटींचे व्यवहार असल्याचं उघडकीस आलंय। प्रकरणामध्ये अटकेत असलेला अशोक खरातच्या घरी आता आयकर विभाग आणि ईडीचं पथक दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी ईडीचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेले आहेत, आयकर विभागाचे कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि सध्याच्या घडीला अशोक खरात याच्या घरामध्ये असलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत एकूणच या सगळ्या काळामध्ये अशोक खरातवर जे आरोप केले गेलेले आहेत त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला अशोक खरात हा एसआयटीच्या रडारवर असताना आता दुसऱ्या बाजूला त्याची जी असलेली बेनामी संपत्ती आहे आणि त्यासोबतच त्याचे जे असलेले जे व्यवहार आहेत, हवालाचा जो संशय आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी चौकशी केली जाते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही 2 जी वाहनं आहेत, ही वाहनं जर बघितली तर हे जे MH12 पासिंग असलेले हे जे वाहन आहे हे आयकर विभागाचं आहेत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे MH03 हे जे वाहन आहे हे या ठिकाणी ईडीकडनं आलेलं आहेत। ईडीचे अधिकारी या वाहनामध्ये आलेले होते आणि साधारणपणे 2 ते 2.5 तास झाले आत्ताच्या घडीला या ठिकाणी या अधिकाऱ्यांकडनं घरझडती घेतली जाते। आजच्या दिवशी जर बघितलं तर अशोक खरात याचं मिरगाव या ठिकाणी जे फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी देखील ईडी आणि आयकर विभागाचं जे पथक आहे ते दाखल झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील छापा टाकण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची जी कागदपत्र आहे ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया या सगळ्या निमित्तानं केली जाते। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीनं आतापर्यंत अशोक खरात याचा एसआयटीकडनं जो तपास केला जात होता त्या तपासामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आयकर विभाग असेल किंवा ईडी असेल यांना एसआयटीकडनं पत्रव्यवहार केला गेला होता आणि त्या दरम्यान आता आयकर आणि त्यासोबतच ईडीकडनं देखील या सगळ्या संबंधी जी कारवाई आहे ती आता केली जाते। महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच अशोक खरात यानं सिन्नर आणि अहिल्यानगर या ठिकाणी असलेल्या ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अकाउंट ओपन केल्याची जी माहिती आहे ती मिळालेली होती आणि त्या सर्व अकाउंटला अशोक खरात हा नॉमिनी होता। इतकंच काय तर प्रत्येक अकाउंटला अशोक खरात याचाच मोबाईल नंबर लिंक होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे कॅश व्यवहार आहेत ते झाल्याचा संशय खरं तर या सगळ्या दरम्यान व्यक्त केला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिर्डीसह नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल होत आहे। मोठ्या प्रमाणात भुंदुगिरी करत अशोक खरात यानं माया जमवलेली होती आणि त्या मायेतनं ही संपूर्ण जी मालमत्ता आहे, बेनामी संपत्ती आहे ती अशोक खरातनं जमवल्याचा संशय आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ईडीने देखील गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या सगळ्या आता पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आयकर विभाग आणि ईडीकडनं संयुक्तरित्या या ठिकाणी छापासत्र टाकलं जात आहे। अशोक खरातचा पाय या सगळ्या निमित्तानं आणखी खोलात जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन समी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। तर दुसरीकडे राहता इथल्या समता बँकेमध्ये सुद्धा ईडीने छापे टाकलेले आहेत। खरात वारसदार असलेली 100 खाती समता बँकेमध्ये असून या खात्यांमधून तब्बल 60 कोटींचे व्यवहार झाल्याप्रकरणी छापेमारी सध्या सुरू आहे।
बलात्काराचा गुन्हा अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक गुन्हे जे आहेत ते अशोक खरात विरोधात दाखल झाले। त्यात शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांची 4 एकर जी जमीन आहे ती बळकावल्याचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर समोर आलं एक धक्कादायक वास्तव। राहता येथील जी समता बँकेची शाखा आहे त्या समता बँकेच्या शाखेत खरात नॉमिनी असलेली तब्बल 100 जी खाती होती ती ओढण्यात आली होती आणि ह्या खात्यामध्ये 2021 पासून ते 2026च्या दरम्यान, खरं तर बघितलं तर 24च्या दरम्यान तब्बल 60 कोटीचा जो व्यवहार आहे तो करण्यात आला होता। त्यामुळे ह्या सगळ्या तपासाचं जे चक्र आहे ते आता समता बँकेकडे गेलं होतं। समता बँकेची शिर्डी पोलिसांनी चौकशी केली होती। शिर्डी पोलिसांनी जी कागदपत्र मिळवली होती ती कागदपत्र ईडीकडे पाठवण्यात आली होती आणि आज ईडीचं जे पथक आहे ते येथील समता बँकेत दाखल झालेलं आहे। ह्या समता बँकेमध्ये व्यवस्थापक जे आहे त्यांची चौकशी केली जाते। ही खाती कशी उघडली होती त्याबाबतचा अधिक तपास जो आहे तो ईडीचे अधिकारी या ठिकाणी करताय। सध्या बँकेत ईडीचे 3 अधिकारी जे आहेत ते ह्या सगळ्या प्रकारची चौकशी करताय। ह्या एकंदरीत ईडीच्या चौकशीतून आता समोर काय येतंय हे पाहणं महत्त्वाचं होणार आहे। मात्र जी इतर खातेदार आहेत खरात प्रकरणातील जी खातेदार आहेत त्यांनी मात्र ही खाती आम्ही उघडली नसल्याचं बोललं जातं आहे। आज शिर्डीत प्रतिभा चाकणकर ज्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत त्यांची चौकशी पोलीस करताय आणि दुसरीकडे समता बँकेत त्या 100 खात्यांची चौकशी ईडीमार्फत सुरू झालेली आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, राहता अहिल्यानगर।